हॅलो फ्रेंड्स, मी विशाल सर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर सर. मित्रांनो, आपण एक सिरीज सुरू केली होती बँकिंग लेवलची, ज्यामध्ये आपण एखादा टॉपिक घेऊन त्यावरचे 5-6 पार्ट आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण बघायचो. यापूर्वी आपण टाइम अँड वर्क आणि कंपाऊंड इंटरेस्ट यावर सुद्धा व्हिडिओ बनवले आणि काही गॅप नंतर आज पुन्हा त्या सिरीजला कंटिन्यू करण्यात येते आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट पार्ट 4. यापूर्वी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 कंपाऊंड इंटरेस्टवर आपण तयार केले होते. आता त्याच कंपाऊंड इंटरेस्ट बँकिंग लेवलवर पार्ट 4ला घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही मागचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 बघितले नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, तुम्हाला तिथून बघता येईल. आपला टार्गेट काय की टार्गेट आपला बँकिंग, एसएससी अँड रेल्वेचे 2023-2024ला पडणारे जे काही पण परीक्षा असतील त्याला टार्गेट करणे आहे आणि या उद्देशाने आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. ही सुरू केलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट पार्ट 4. पार्ट 4 की कसे किचकटचे प्रश्न तयार होतील आणि त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या जाईल. चला एक एक प्रश्न बघूया आणि त्याला डील करूया. जसं क्वेश्चन नंबर 1 याला रीड करून घेऊया आणि समजून घेऊया आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करूया. काय बोलतोय क्वेश्चन नंबर 1? द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन अ सर्टन सम ऑफ मनी at a certain rate per annum for 2 years is 4100 and the simple interest on the same sum amount of money at the same rate for 3 years is 6000. म्हणजे 3 वर्षाचं सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट 6000 आणि 2 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला 4100 दिला आहे आणि तो अमाऊंट ऑफ मनी अँड रेट हा सारखा आहे असं बोलताय. देन द सम ऑफ मनी तुम्हाला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचे. आपण सिंपल इंटरेस्टमध्ये हा भाग शिकलो होतो की सिंपल इंटरेस्ट हा नेहमी कॉन्स्टंट असतो. तर टोटल 3 इयर्समध्ये त्याला सिंपल इंटरेस्ट मिळतोय 6000. सिंपल इंटरेस्ट त्याला मिळतोय 6000. तर 1 इयरला किती मिळेल त्याला? मीन्स फर्स्ट इयरला त्याला मिळायला पाहिजे 6000 बाय 3 मीन्स 2000 रुपीज. 1 इयरचा हा काय असेल? सिंपल इंटरेस्ट. 1 इयरचा सिंपल इंटरेस्ट 2000 रुपीज असायला पाहिजे आणि फर्स्ट इयरचं सिंपल इंटरेस्ट आणि फर्स्ट इयरचं कंपाऊंड इंटरेस्ट हे नेहमी सारखं असतं. हे सुद्धा आपण कॉन्सेप्टमध्ये बघितलं आहे. टोटल 2 इयर्सचा कंपाऊंड इंटरेस्ट दिलाय तुम्हाला 4100 हा टोटल 2 इयर्सचा दिलाय तुम्हाला. त्यापैकी फर्स्ट इयरला सिंपल इंटरेस्ट 2000 आलाय. मीन्स फर्स्ट इयरचं कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा 2000 असेल. तर फर्स्ट इयरचं 2000 जर मायनस केलंय, हा काय म्हणताय? फर्स्ट इयरचा मायनस केला तर तुम्हाला सेकंड इयरचं तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल आणि 4100 मधून 2000 मायनस केला मीन्स 2100 हा काय मिळेल तुम्हाला? सेकंड इयरचा. आणि इथे आपल्या होता आपला पॉइंट की एव्हरी नेक्स्ट इयर्स कंपाऊंड इंटरेस्ट आर ऑलवेज डिपेंडेबल ऑन दी 1% ऑफ प्रिव्हियस इयर्स, राईट. तर प्रिव्हियस इयर्स आहे हा प्रिव्हियस इयर्स आहे आणि हा नेक्स्ट इयर आहे. मीन्स हा फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा. तर यांचा रेट ऑफ इंटरेस्ट जर काढायचा असेल तर या दोघांच्या सबट्रॅक्शनला मीन्स डिफरन्सला प्रिव्हियस इयरच्या 1%ने डिव्हिजन करू. 2100 मधून 2000 मायनस केले, किती राहिले? तो 100. डिव्हिजन 1% ऑफ प्रिव्हियस इयर, 1% याचा 2000चा 1% दॅट इज 20 मीन्स 100 बाय 20. 5% हा रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला तुम्हाला. 5% हा रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला आणि तुम्हाला विचारलं आहे की देन द सम ऑफ मनी मीन्स प्रिन्सिपल काढायचं आहे. तर एकतर सिंपल इंटरेस्टमध्ये ठेवा किंवा कंपाऊंड इंटरेस्टमध्ये ठेवा, हरकत नाही. कंपाऊंड इंटरेस्टपेक्षा सिंपल इंटरेस्टमध्ये ठेवणे कधीही परवडेल. चला सिंपल इंटरेस्टमध्ये आपण ठेवूया सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पीटीआर. बघा, एका वर्षाचं सिंपल इंटरेस्ट आहे 2000 इथे ठेवून घ्या. प्रिन्सिपल आपल्याला काढायची आहे. टाइम पिरियड 1 इयर, हा 1 इयरचा आहे 2000. तर 1 इयर इंटू रेट ऑफ इंटरेस्ट बघा 5% आलेला आहे. 5% इथे ठेवून देऊया. 5% 20 जा आणि 20 इंटू 2000 मीन्स 40,000 हा प्रिन्सिपल असायला पाहिजे. मीन्स या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे दॅट इज 40,000. ऑप्शनमध्ये मिळतंय का? येस, ऑप्शनमध्ये मिळतंय. दॅट इज ऑप्शन नंबर 1.
सर्व टाईपचे कॉन्सेप्ट आपण ॲपमध्ये शिकून चुकलेलो आहे, किंवा याच्या पूर्वीचे 3 लेक्चर जे झाले आहेत, याच्या पूर्वीचे 3 लेक्चर जे झाले आहेत, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, कंपाऊंड इंटरेस्टचे सर्व त्यामध्ये डील केले. आता त्या कॉन्सेप्टचा वापर करून आपल्याला क्वेश्चनचे आन्सर ड्रॉ करणे. स्पेशली हे जे सेशन आहे ते बँकिंगवाल्यासाठी किंवा SSC CGL जे फेस करतात त्यांच्यासाठी आहे, की त्यांना या टाईपमध्ये प्रीमध्ये क्वेश्चन्स पडतात. तुम्हाला यांच्या तयाऱ्या असायला पाहिजे. तुमच्यापैकी जे कोणी बँकिंगची तयारी करत असेल त्यांनी तर डेफिनेटली अशा क्वेश्चनच्या तयाऱ्या करून ठेवणे गरजेचे आहे. राईट. चला, असे 10 प्रश्न आपण या सेशनमध्ये घेऊया. क्वेश्चन नंबर 1 झालाय, ज्याचं आन्सर निघालं होतं 40,000. नेक्स्ट क्वेश्चनला बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. अ सम ऑफ मनी वॉज लेंट ॲट 10% पर annum. 10% per annum compounded annually. 10% per annum compounded annually बोलते हैं for 2 years. If the interest was compounded half yearly, interest was compounded half yearly, जर असेल तर या 10% चा हाफ किती होईल, दॅट इज 5% ने कॅल्क्युलेट करावा लागेल. He would have received rupees 440.5 more, then find the sum. की 10% हिशोबाने 2 इयर साठी कंपाऊंडेड इयरली घेतलंय, बट कंपाऊंडेड इयरली 2 इयर साठी न घेता जर हाफ इयरली घेतला असता तर त्याला 440.5 इतके रुपये जास्त मिळाले असते. मीन्स हाफ इयरली जर ज्यावेळेस करू त्यावेळेस 10%चा होईल 5%, 10%चा होईल तो 5%, आणि हाफ इयरली करू तर 2 इयरसाठी 4 टर्म्समध्ये करावं लागेल. हाफ इयर फर्स्ट टर्म, 1 इयरला सेकंड टर्म, 1.5 ला थर्ड टर्म, अँड 2 इयरला फोर्थ टर्म. मीन्स 5% जो आहे हा 4 टाइम्स घ्यावा लागेल तुम्हाला. आणि तुम्हाला सम काढायचे प्रिन्सिपल, समजा ती प्रिन्सिपल असेल x, यावर त्याला 5% ने 4 टर्मसाठी मीन्स 100 + 5 105% असे 4 टाइम्स घ्यावा लागेल त्याला. 105%, 105% अँड 105%. तर ही जर तयार होईल मग त्यांची ग्रीड अमाऊंट मीन्स टोटल सम. राईट. आणि क्वेश्चन मध्ये हा बोलताय की जर 10% ने 2 इयरसाठी कंपाऊंडेड न घेता जर हाफ इयरली घेत असेल तर तो डिफरन्स तयार होत आहे 440.5. तर यामधून मायनस करून घेऊया x चे 10% नुसार 2 टर्म्स मीन्स 110%, तर 2 टर्म्स मध्ये 110%. तर या दोघांचं डिफरन्स तयार होत आहे जी दिलेली आहे तुम्हाला 440.5. तर सम किती मीन्स x ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. मित्रांनो, यापूर्वी पण भरपूर सारे क्वेश्चन्स आपण कंपाऊंड इंटरेस्ट सॉल्व्ह केले, आणि जर क्वेश्चन किचकट कॉम्प्लिकेटेड होत असेल तर गो विथ सीड. हा तर माझा नेहमी तुम्हाला एक सजेशन राहिलेला आहे. तर किचकट कॉम्प्लिकेटेड दिसतोय देन गो विथ सीड. सीड नुसार आपण याला सॉल्व्ह करू विनाकारण लांब लचक न करता. बघा 1 + 5 दॅट इज 6, 1 + 5 दॅट इज 6, 1 + 5 दॅट इज 6, 1 + 5 दॅट इज 6. 6 × 6 × 6 × 6 मीन्स 9x तयार होईल तो, मायनस दॅट इज 2 × 2 दॅट इज 4x इक्वल टू, याला सीड मध्ये कन्वर्ट करूया दॅट इज 4 आणि 5 9 कट झाले दॅट इज 4. 9x - 4x दॅट इज 5x इक्वल टू 4 मीन्स x इक्वल टू 4/5. 5चा टेबल 4 सीड येतपर्यंत. 5 8 = 40, 5 8 = 40 मीन्स 8 तर टर्मवर मिळतो. म्हणजे तुमच्या क्वेश्चनचा सीट तयार होतोय 8, आणि तुमच्या क्वेश्चनचा सीट तयार होत असेल 8 तर ऑप्शन मध्ये शोधा 8 कुठे मिळतं. तर 8 मिळतं तुम्हाला ऑप्शन नंबर ई मध्ये. 80,000चा सीट तयार होईल 8. तुम्ही जर बँकिंग लेवलच्या परीक्षा द्यायत असाल तर तुम्हाला सीटची माहिती हमखास असायला पाहिजे. खूप सारे असे किचकटचे प्रश्न सहज सीट सॉल्व्ह करतो, आणि हा सीट सुद्धा आपण ॲपमध्ये शिकून चुकलेलो आहे, किंवा या सीटवर पण यूट्यूबवर तुम्हाला खूप सारे लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. सीटमध्ये तुमची मास्टरी असायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर क्वेश्चन खूप लवकर सॉल्व्ह होतात. राईट. क्वेश्चनचा आन्सर तयार होईल तुमचा 80,000. क्वेश्चन नंबर सेकंड. थर्ड क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर थर्डला रुपीज 12,200 वॉज पार्टली इन्व्हेस्टेड. लक्षात घ्या, पार्टली इन्व्हेस्टेड मीन्स याचे 2 तुकडे होईल. एक तुकडा x होत असेल तर दुसरा 12,200 मायनस x हा दुसरा तुकडा होईल. हे सुद्धा आपण शिकलेलं आहे. तर 2 तुकडे झाले आहेत त्यांचे पार्टली इन्व्हेस्टेड इन स्कीम ए. स्कीम ए मध्ये 10% पर एनम
कंपाऊंडेड इंटरेस्टने कंपाऊंडेड ॲन्युअली फॉर 2 इयर्स. म्हणजे हा जो पहिला दिसतोय एक्स, हा पहिला तुकडा, हा कंपाऊंडेड annually at 10% per annum for 2 years means 110 by 100 into 110 by 100. हा काय झाला, त्याचा ग्रीड अमाऊंट तयार झाला. हा त्याचा ग्रीड अमाऊंट तयार होईल फॉर 2 इयर्स अँड पार्टली इन स्कीम बी. हा स्कीम ए आहे आणि हा स्कीम बी साठी शिल्लक किती आहे त्याच्याकडे, हा 12200 मायनस एक्स. हा स्कीम बी साठी पार्टली स्कीम बी ॲट 10% पर ॲनम विथ सिंपल इंटरेस्ट. जो बी पार्ट आहे तो सिंपल इंटरेस्ट आहे फॉर 4 इयर्स. तर हा प्रिन्सिपल झाला, 4 इयर्स झालाय आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय तुम्हाला 10%, 10/100. हा सिंपल इंटरेस्टने तयार होत आहे आणि हा कंपाऊंड इंटरेस्टने तयार होत आहे. बट कंपाऊंड इंटरेस्टने तर हा ग्रीड अमाऊंट मायनस एक्स इथे घ्यावा लागेल तुम्हाला, तर इंटरेस्ट तयार होईल तो. आणि क्वेश्चन काय विचारलाय, बोथ स्कीम्स गिव्ज इक्वल इंटरेस्ट. स्कीम ए इक्वल टू स्कीम बी, म्हणजे मध्ये तुम्हाला इक्वल टूचं साईन ड्रॉ करणे आहे. हे दोन्ही स्कीम ए आणि स्कीम बी तुम्हाला सारखं इंटरेस्ट प्रोड्यूस करत आहे. देन हाऊ मच वॉज इन्व्हेस्टेड इन स्कीम ए. या स्कीम ए मध्ये म्हणजे किती इन्व्हेस्ट केले आपण, एक्स रुपीज इन्व्हेस्ट केले, तर एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. अगेन थोडासा किचकट कॉम्प्लिकेटेड दिसतोय. देन अगेन गो विथ सीडने जा क्वेश्चनचा आन्सर फॉर्म करूया सीड नुसार. चला सीड तयार करूया. दॅट इज 1 + 1 दॅट इज 2, 1 + 1 दॅट इज 2, 2 × 2 दॅट इज 4x, हा मायनस एक्स, राईट. हा किती होत आहे, 1 + 2 + 2 दॅट इज 5 मायनस एक्स. 4 × 1 दॅट इज 4, 4 ने याला मल्टिप्लिकेशन करा, 4 5 जा दॅट इज 20 मीन्स 2 मायनस 4 × h दॅट इज 4x. 100 मीन्स 1 होत आहे, डिव्हिजन 1 लिहिण्याची गरज नाही. या 4x ला इकडे कन्वर्ट करूया आपण, इकडे तर तो पॉझिटिव्ह येईल. 4x मायनस एक्स मीन्स दॅट इज 3x आणि हा 4x इकडे आला प्लस 4x इक्वल टू 2. 3 + 4 दॅट इज 7x इक्वल टू 2 मीन्स x इक्वल टू 2/7. 7च्या टेबलमध्ये 2 कुठे मिळेल, तर 7 8 जा सीडच्या टेबलनुसार 7 8 जा 2, 7 8 जा 56, 56 मीन्स 5 + 6 11 मीन्स 2. तर 7 8 जा 2 तुमच्या क्वेश्चनचा सीड तयार व्हायला पाहिजे 8. तर तुमच्या ऑप्शनचा सीट पण 8च व्हायला पाहिजे, जे ऑप्शन नंबर सी मध्ये मिळतोय. म्हणजे 8000 या 12200 पैकी 8000 स्कीम ए मध्ये गुंतवण्यात आले आणि शिल्लक अमाऊंट जी असेल ती स्कीम बी मध्ये. तर दोघांना पण इंटरेस्ट हा सारखा मिळेल, राईट. गो विथ स्मार्ट वेज. हे स्मार्ट वेज आहेत बरं का. तुम्ही जर या लेवलच्या परीक्षा देत असाल तर कॅल्क्युलेशनच्या मागे जास्त धावपळ करू नका. तुम्हाला ट्रिक्स माहिती असायला पाहिजे आणि ह्या ट्रिक्स बिहाइंड आहेत या क्वेश्चनचे, राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. क्वेश्चन नंबर 3 नंतर क्वेश्चन नंबर 4 ला. क्वेश्चन नंबर 4 इथे काय बोलताय, आधी रीड करून घेऊया क्वेश्चन. अ मॅन borrows rupees 8000 at 20% compound rate of interest. At the end of each year he pays back rupees 3000. How much amount should he pay at the end of third year to clear his all dues. सर्व ड्यूज संपायचे. लक्षात घ्या त्याची फर्स्ट इयरला 8000 रुपीज आहेत, 8000 रुपीज आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय 20%. मी त्याची ग्रीड अमाऊंट तयार करूया. 100 + 20 120%. तर त्याला फर्स्ट इयरला ग्रीड अमाऊंट टोटल किती द्यावी लागेल, 12 8 जा 96 9600. बट कंडिशन ही बोलत आहे ऍट द एंड ऑफ ईच इयर ही पेज बॅक रुपीज 3000. प्रत्येक वर्षी तो 3000 परत करतो. तर यामधून 3000 मायनस करून घेऊया, मीन्स किती राहिले तो 6600. आता सेकंड इयरला या 6600 वर तो 20% पुन्हा देईल, मीन्स 120% ग्रीड अमाऊंट तयार होईल. जिथे 0 0 आणि कट केलंय तर 12 0 0 12 6 जा 72 मीन्स 7 रिमेनिंग 72 + 79. इच इयरला तो 3000 रुपये परत करतो. इथून पण तो 3000 रुपये परत करेल, राईट. शिल्लक किती राहिले 0294 4920. तर थर्ड इयरला तो टोटल किती परत करेल 4920. यावर पण 20% त्याला एक्स्ट्रा लागेल, मीन्स 100 + 20 120%.
आणि याच्यापासून जी अमाऊंट तयार होत असेल तर थर्ड इयरला तो टोटल तितकी पे करेल आणि त्याचे ड्यूज क्लिअर करेल. इथे 2020 कट करूया. 12 टू जा 24, 2 रिमेनिंग, 12 9 जा 108 प्लस 2 दॅट इज 110 मीन्स 110, 11 रिमेनिंग, 12 4 जा 48, 48 प्लस 11 59. थर्ड इयरला त्याला 5904 इतके पे करावे लागतील, जे ऑप्शन नंबर सी मध्ये मिळेल. राईट. प्रत्येक वर्षीची ग्रीड अमाऊंट तयार करून त्याला 3000 पे बॅक करणे आहेत आणि थर्ड इयरला टोटल किती पे करेल तर थर्ड इयरला 5904 इतका त्याला पे करावा लागेल. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 5 ला. हे प्रश्न जे घेतलेले आहेत टोटल या सेशनमध्ये 10 क्वेश्चन, हे सर्वचे सर्व प्रश्न परीक्षांमध्ये आलेले आहेत यापूर्वीच्या बँकिंगच्या आणि SSCच्या CGL लेवलच्या. तर तुम्हाला यांच्या तयाऱ्या असायला पाहिजे आणि फास्ट कॅल्क्युलेशन्स कसे करावे लागतात आपण त्याच्याशी रिलेटेड आपण ही सिरीज सुरू केली आहे आणि या सिरीजचा पूर्णपणे लाभ घ्या बरं का. फर्स्ट सेकंड थर्ड पार्ट बघितला नसेल कंपाऊंड इंटरेस्टचा तो पण बघून घ्या आणि हा फोर्थ पार्ट आहे. असं पुन्हा कदाचित 5वा पार्टही तयार होऊ शकतो याचा. चला क्वेश्चन नंबर 5 लिहूया. अ मनी लेंडर बोरोज मनी ॲट 4% पर एनम अँड लेंड इट ॲट 6% पर एनम. एका व्यक्तीने एकाकडून 4% पैसे काही व्याजाने घेतले आणि त्याने दुसऱ्या व्यक्तीला 6% दिले. बघा 4% घेतले आणि 6% दुसऱ्याने दिले मीन्स 2%चा तो इनडायरेक्टली तो प्रॉफिट कमाई करतोय. कंपाऊंड इंटरेस्ट नुसार घेतले बरं का. कंपाऊंडेड हाफ इयरली, बरोबर ही लक्षात घ्या. त्याने जे 6% दिले ते कंपाऊंडेड हाफ इयरली, म्हणजे हा जो 6% आहे हा 6%चा अर्धा 3% नुसार याला कॅल्क्युलेट करणे आपल्याला. क्वेश्चन मध्ये बोलताय थस ही गेन ₹209 इन अ इयर. एका वर्षामध्ये त्याला ₹209 प्रॉफिट झाला. राईट. एकाकडून मी 4% घेतले आणि दुसऱ्याला 6% पर हाफ इयरली दिली. तो मला परत करेल पैसे आणि मी 4% वाल्याला परत करेल तर शिल्लक असलेले पैसे ₹209 माझ्या खिशात उरतायत. तर प्रश्न विचारला आहे द अमाऊंट ऑफ मनी बॉरोड इज, तर समजा ती बॉरोड अमाऊंट असेल X रुपीज. यावर तो 6% नुसार मीन्स कंपाऊंडेड हाफ इयरली मीन्स 3% नुसार 2 टर्म मध्ये देईल. फॉर अ इयरसाठी आहे. इयरसाठी मीन्स एका वर्षामध्ये 6 महिन्यानुसार 2 टर्म्स होतील मीन्स 3% नुसार 103 डिव्हिजन 100 इंटू 103 डिव्हिजन 100 ही तयार होईल ग्रीड अमाऊंट. आणि त्यामधून त्याला 4% नुसार परत करणे आहे आणि हा 4% जो आहे तो पर इयरली असेल तर त्यानुसार 4% नुसार जर परत करू तर यामधून तर कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी -x घ्यावं लागेल. मायनस या x चे 4% नुसार 1 इयर तो परत करून देईल. तर त्याच्याकडे किती रिमेनिंग राहतात तर त्याच्याकडे रिमेनिंग राहतात ₹209. राईट ना. हा झाला तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट 1 इयरचा हाफ इयरली आणि हा झाला तुमचा सिंपल इंटरेस्ट किंवा कंपाऊंड इंटरेस्ट दोन्ही 1 इयरचा सारखाच असतो. तर त्याच्याकडे ₹209 शिल्लक राहतात. अगेन की ऑप्शन मध्ये चेक करा. याचा सीट तयार होतो 3, याचा सीट तयार होत आहे 7, याचा सीट तयार होत आहे 1, याचा सीट तयार होत आहे 5. सर्व सीट वेगळे आहेत. देन गो विथ सीट. क्वेश्चनचा आन्सर लवकर मिळेल. 1 + 3 दॅट इज 4 × 4, 4 × 4 16 मीन्स 7x मायनस हा x मायनस 4 × 1 दॅट इज 4x इक्वल टू याचा सीट तयार करा. 9 कॅन्सल आउट केले दॅट इज 2. राईट. 7 मधून 4 + 1 5x गेले दॅट इज 2x इक्वल टू 2. 2x इक्वल टू 2 मीन्स x इक्वल टू काय मिळतं तुम्हाला सीड मिळतोय 1. तर 1 सीट कुठे तयार होत आहे बघूया. तर 1 सीट मिळतोय इथे 10,000 मध्ये म्हणजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर 10,000 असायला पाहिजे. गो विथ शॉर्टकट मेथड बरं का. कारण तुम्हाला वेळ खूप कमी असतो. 20 मिनिट्समध्ये 35 क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. तर तुमचे अटेम्प्ट असे व्हायला पाहिजे मीन्स फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये क्वेश्चनचे आन्सर ड्रॉ व्हायला पाहिजे. बट त्यासाठी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकावे लागतात आणि ते सर्व कॉन्सेप्ट शिकायचे असतील तर ते सर्व कॉन्सेप्ट कुठे मिळतील तुम्हाला तर ते मिळतील तुम्हाला इथे. आता हे काय आहे जर हा विचार पडला असेल तर चला मी थोडंसं एक्सप्लेन करून देत आहे तुम्हाला की हे काय. तर हा आहे मिशन ऑफिसर्स प्रेझेंट कंप्लीट नॉलेज ऑफ कॉम्पिटिटिव्ह मॅथ्स अँड रिजनिंग आणि रेकॉर्डेड कोर्स फॉर
हा रेकॉर्डेड कोर्स कुणासाठी आहे, कुणासाठी? फॉर बँकिंग, IBPS, PO, SO, SBI क्लर्क किंवा RRB कुठल्याही बँकिंगची परीक्षा असो किंवा SSC CGL लेवल, त्यासाठी रेकॉर्डेड बंच ऑफ लेक्चरचा एक कोर्स तयार करण्यात आला आहे. कोर्स तयार करतात. हा कोर्स तुम्हाला कुठे मिळेल? तर हा कोर्स मिळेल तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन मिशन ऑफिसर्स या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करावा लागेल किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक पण मिळेल. हा कोर्स इन्स्टॉल हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्या ॲपमध्ये हा कोर्स मिळेल. आणि या कोर्सची फीस फक्त 1999 म्हणजे 2000 राऊंडेड ऑफ समजा 2000 रुपये फीस आहे. या 2000 रुपयामध्ये तुम्हाला कम्प्लीट मॅथ्स अँड रिजनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड लॉजिकल रिजनिंगचं कम्प्लीट कोर्स मिळेल, ज्यामध्ये टोटल कॉन्सेप्ट विदाउट युजिंग एनी फॉर्म्युल्याचा वापर न करता जसे आता मी सॉल्व्ह करतोय ना त्यानुसार टोटल कोर्स तुम्हाला इथे मिळेल. आणि त्यामध्ये जवळपास 220च्या वर लेक्चर्स असतील बरं का. ॲप्टिट्यूड, क्वांट आणि लॉजिकल रिजनिंगचे 220च्या वर तुम्हाला लेक्चर्स मिळतील, ज्याची व्हॅलिडिटी विथ अ व्हॅलिडिटी ऑफ 1 इयर, 1 वर्षापर्यंत तुम्ही अनलिमिटेड टाइम्स यू कॅन वॉच द व्हिडिओज मल्टिपल टाइम्स, म्हणजे तुम्ही अनलिमिटेड टाइम्स त्या व्हिडिओजला बघू शकता आणि घरी बसून फक्त 2000 रुपयामध्ये बँकिंगची तयारी करता येईल. लक्षात घ्या मित्रांनो, बाहेर जर क्लासेस जर लावले तर अबाउट 30,000, 30,000च्या, 35,000च्या, 40,000च्या वर फीस आहे. आणि तिथेही ॲप्टिट्यूड हा भाग शिकवला जात नाही, शॉर्टकट किंवा जे ॲप्टिट्यूडचा पार्ट असतो तो शिकवला जात नाही. तर तुम्हाला घरी बसून बँकिंगची तयारी करता येईल फक्त 2000 रुपयामध्ये. तुम्हाला सर्व टोटल रेकॉर्डेड बंच ऑफ लेक्चर्स मिळतील 220च्या वर आणि 1 वर्षापर्यंत, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. तुम्ही अनलिमिटेड टाइम त्याला बघून स्वतःची तयारी करू शकता. तर वेळ वाया घालवू नका, प्ले स्टोअरवर जा, मिशन ऑफिसर्स या ॲपला इन्स्टॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल. आणि जर समोर भविष्यात कधी बँकिंगच्या किंवा SSCच्या परीक्षा देत असाल तर या कोर्सला परचेस करून घरी बसून तुम्हाला सहज तुमची तयारी करता येईल. शिवाय काही अडचण आली तर आमचे नंबर्स त्यामध्ये दिलेले आहेतच. या हे 2 नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत. या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचे डाऊट सुद्धा दूर करू शकता, हरकत नाही. राईट. तर हे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला या कोर्समध्ये मिळतील, त्यामुळे लवकरात लवकर परचेस करा. चला आपण समोरच्या प्रश्नांवर जाऊया. समोरच्या प्रश्नावर क्वेश्चन नंबर 6 ला. क्वेश्चन नंबर 6 काय बोलताय? व्हॉट सम विल गिव्ह ₹488 ॲज द डिफरन्स बिटवीन द सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ॲट 10% पर एनम इन 1.5 year. 1.5 years कंपाऊंडेड हाफ इयरली. बरं का, कंपाऊंडेड हाफ इयरली मीन्स हा जो 10% दिलेला आहे तुम्हाला, हा 10% कंपाऊंडेड हाफ इयरली हा किती पर्सेंट होईल? तो 5%. कुणासाठी? कंपाऊंड इंटरेस्टसाठी. बट सिंपल इंटरेस्टसाठी तो 10%च राहील. आणि या दोघांचं डिफरन्स बोलतोय 488. तर आधी कंपाऊंड इंटरेस्ट घेऊन घेऊया आपण 1.5 yearसाठी मीन्स 1.5 वर्षासाठी. तर 6 मंथ आणि 6 मंथ मीन्स 3 टाइम्स घ्यावं लागेल. तर 3 टाइम्स घेऊन घेऊया आपण x इंटू 5% नुसार 105 डिव्हिजन 100, 105 डिव्हिजन 100 अँड 105 डिव्हिजन 100. राईट. हा काय होईल? हा काय होईल? ग्रीड अमाऊंट कंपाऊंडेडच्या. त्यामधून x ला मायनस करून घेऊ मीन्स प्रिन्सिपलला, मीन्स तयार झाला हा तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट. आता सिंपल इंटरेस्ट घेऊया. x वर सिंपल इंटरेस्ट 1.5 year. 1.5 year मीन्स 3/2 years असं म्हणता येईल. 3/2 years 1.5 year. आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10% इंटू 10%. तर या दोघांचं डिफरन्स बोलताय 488 येत आहे. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? तुम्हाला ती सम फाइंड आउट करायची. अगेन ट्रिक तीच. ऑलमोस्ट क्वेश्चन कंपाऊंड इंटरेस्टचे किंवा कमर्शियल टॉपिक्सचे तुमचे ऑलमोस्ट क्वेश्चन हा सीड डील करतो. तुम्हाला सीडचा वापर करता आला पाहिजे. सीड हा एक असा पार्ट आहे जो तुम्हाला वारंवार तुमच्या मदतीला धावून येतो. तुम्हाला त्याची मदत घेता आली पाहिजे. आपण याला सीड नुसार सॉल्व करू. दॅट इज 1 + 5 6, दॅट इज 6. 6 इंटू 6 इंटू 6 दॅट इज 9x मायनस हा 1x मायनस हा 2 5 जा राईट ना 10, 5 3 जा 15, 15 मीन्स 6x इक्वल टू 4 + 8 + 8 20 मीन्स 2. राईट. 9 मधून 1 + 6 7 केले दॅट इज 2x इक्वल टू 2 मीन्स x इक्वल टू काय म्हणतोय तुम्हाला 1.
तुमच्या क्वेश्चनचं सीट तयार होत आहे 1, तुमच्या आन्सरचं सीट पण 1च तयार व्हायला पाहिजे. चला शोधूया कुठे मिळत आहे. हा 80,000 म्हणजे 8 आन्सर होणार नाही, हा 0 आन्सर होणार नाही, दॅट इज 1. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 6 + 4 10, 10 मीन्स 1. या पद्धती तुम्हाला अप्लाय करता आल्या पाहिजे म्हणजे पाहिजेच, कारण तुम्ही ज्या परीक्षा देत आहेत त्या साधारणशा परीक्षा नाही आहेत, खूप किचकट आणि कॉम्प्लिकेटेड लेवलच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमची तयारी अशी करता आली पाहिजे. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर होईल 64,000. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 7. बरं, हा याला तर स्टार मार्क करून ठेवा बरं का तुम्ही, कारण हा या टाईपवर क्वेश्चन तुम्हाला खूपदा विचारण्यात आलेला आहे आणि समोरही विचारण्यात. A man gives 50% of his saving of ₹1,682,000. त्याचे 50% कुणाला देत आहे? टू हिज वाईफ. यापैकी अर्धी रक्कम मीन्स याला 2 ने डिव्हिजन केलं तर 84,100 ही कुणाला दिली आहे? टू हिज वाईफला. मग शिल्लक किती राहिली? शिल्लक राहिली की 84,100 ही काय राहिली आहे? शिल्लक, रिमेनिंग अमाऊंट. अँड रिमेनिंग कोणती आहे तुमच्याकडे? तीच रक्कम. रिमेनिंग सम अमंग हिज सन्स ॲबिड अँड डेव्हिड या दोघांमध्ये त्याने ती रक्कम शिल्लक असलेली 84,100 या दोघांमध्ये डिवाइड केली आणि त्यांची एज दिली ऑफ 15 and 13 years of age respectively. He divided in such way that each of his son when they attained the age of 18 years, जेव्हा ते दोघेही 18 वर्षाचे होतील 18 years, would receive the same amount of 5% compound interest per annum. And question विचारला the share of David was, की जेव्हा ते दोघेही 18 वर्षाचे होतील, एक आहे तुमचा 15 वर्षाचा, दुसरा आहे 13 वर्षाचा, हे दोघेही जेव्हा 18 वर्षाचे होतील त्याने या पद्धतीने त्या दोघांमध्ये अमाऊंट डिवाइड केली आहे. दोघेही ज्यावेळेस 18 वर्षाचे होतील त्यावेळेस दोघांना सारखी अमाऊंट मिळेल. तर त्या डेव्हिडचा हिस्सा किती असायला पाहिजे? बघा, ॲबिड आणि डेव्हिड, आपल्याला डेव्हिडचा हिस्सा काढायचा आहे. समजा तो एक्स असेल आणि टोटल 84,100 पैकी आहे, तर ॲबिडचा हिस्सा असायला पाहिजे 84,100 मायनस एक्स. हा ॲबिडचा हिस्सा असेल. राईट. दोघांना पण 5% नुसार 18 इयर्स पर्यंत झाले. बघा, ॲबिडचा हिस्सा आहे तुमच्याकडे 84,100 मायनस एक्स. याची ग्रीड अमाऊंट तयार करू 5% नुसार. तर ॲबिड किती वर्षाचा आहे? बघा, ॲबिड आहे 15 वर्षाचा. तो जेव्हा 18 वर्षाचा होईल त्यावेळेस त्याला जी अमाऊंट मिळेल, तर 15 वर्षानंतर 18 वर्ष व्हायला 3 वर्ष शिल्लक आहेत. मीन्स 3 वर्ष 5% नुसार मीन्स 105% नुसार त्याला 3 इयर्स हे कंपाऊंडेड ॲन्युअली मिळायला पाहिजे. तर त्याला ती ग्रीड अमाऊंट तयार होईल. तर ही जी रक्कम मिळेल ती सारखी असेल कुणाला? या एक्सला. 5% नुसार तो 18 वर्षाचा किती वर्षानंतर होईल? हा 13 इयर्सचा आहे, 13 वर्षाचा. तर 13 + 5 मीन्स 5 वर्षानंतर त्याला 5% नुसार मीन्स 105% नुसार त्याला 5 इयर्स पर्यंत जी ग्रीड अमाऊंट मिळेल. तर आता ही ॲबिड आणि डेव्हिडची तुमची ही जी अमाऊंट आहे ती सारखी होईल. तर या डेव्हिडला द शेअर ऑफ डेव्हिड मीन्स एक्सची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. चला करूया इथून. बघा, एक्सपोनेंटच्या रूलनुसार 105/100 हा तर दिसतोय आणि हा सारखा आहे. तर यांच्यामध्ये डिव्हिजन होईल 5 - 3 म्हणजे काय? तो 105/100 चा पॉवर सेकंड, म्हणजे हा कॅन्सल आउट होऊन जाईल इथून. राईट ना. याला तिकडे कन्वर्ट केलं तो डिव्हिजन मध्ये जाईल. डिव्हिजन म्हणजे सबट्रॅक्शन. आता यामध्ये जर डिव्हिजन केलं आपण 5 ने दॅट इज 20 आणि आता या क्वेश्चनचा आन्सर यायला वेळ लागणार नाही. हा आहे तुमच्याकडे 84,100 मायनस एक्स इक्वल टू एक्स इंटू 21चा स्क्वेअर दॅट इज 441 डिव्हिजन 20चा स्क्वेअर 400. हा जो एक्स आहे मायनस एक्स हा जर तिकडे कन्वर्ट केला तर प्लस एक्स होईल. राईट ना. मीन्स ही अमाऊंट शिल्लक राहील. तर ही अमाऊंट 84,100 इक्वल टू मिक्स फ्रॅक्शन दिसत आहे 400x + 441 मीन्स 841x डिव्हिजन हा 400 असं लिहिता येईल. जिथे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर 841/400 इकडे येईल तर 400 वर जाईल
आणि 841 खाली येईल, जिथे 841 कॅन्सल आउट मीन्स 100 इंटू 400. 100 इंटू 400 तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 40,000. हे सॉरी 40,000, येस 40,000 हे आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळतोय. 400 इंटू 100 राहिला ना, तो 40,000. तर यानुसार तुम्हाला याला कॅल्क्युलेट करता येईल किंवा सीट पण अप्लाय करता येईल, हरकत नाही. बट हे कॅल्क्युलेशन करून दाखवलं मी, सीटने सुद्धा याचा आन्सर काढता येईल. राईट. तर हा क्वेश्चन स्टार मार्क करून ठेवा, मी तुम्हाला सांगितलं आहे, कारण या टाईपवर खूप सारे क्वेश्चन्स यापूर्वी पडलेले आहेत आणि समोरही पडत राहतात. चला क्वेश्चन नंबर 8 ला येऊया. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट सम ऑफ मनी ॲट कंपाऊंड इंटरेस्ट विल अमाउंट टू 2249.52 in 3 years if the rate of interest is 3% for first year, 4% for second year and 5% for third year. तुम्हाला सम ऑफ मनी काढायचे आहे, माहिती नाही तर समजा तो एक्स असेल. याच्यावर फर्स्ट इयरला 3% मीन्स 100 + 3 103%. राईट. सेकंड इयरला 4% 104%. थर्ड इयरला 5% 105%. तर ती अमाऊंट ग्रीड अमाऊंट होईल. अमाऊंट्स टू मीन्स ही झाली आहे ग्रीड अमाऊंट आणि ती ग्रीड अमाऊंट 2249.52 इतकी होते. हे सुद्धा आपण शिकून चुकलेलं आहे. यावर ग्रीड अमाऊंटवर कशा पद्धतीने तुम्हाला प्रिन्सिपल काढायचा असतो. चला या सर्वांना आपण इकडे कन्वर्ट करूया. x इक्वल टू 2249.52 इंटू 100 इंटू 100 इंटू 100 बाय 103 इंटू 104 इंटू 105. राईट. बघा हा 2 अंकाचा डेसिमल पॉईंट आहे, मीन्स हे 2 0 कॅन्सल आउट करून हा डेसिमल पॉईंट कॅन्सल आउट झाला. आता तुम्हाला यांचे टेबल काउंट करते. आता 103चा टेबल जर मी तुम्हाला विचारलो येतो का रे 103चा, तुम्ही बोलाल नाही सर 103चा टेबल येत नाही. पण त्यालाच जर मी असं विचारेल तुम्हाला की 100चा टेबल येतो का, तुम्ही बोलाल हो. आणि 3चा टेबल येतो का, तर तुम्ही बोलाल हो सर 3चा पण येतो 100चा. बस तोच तुमचा 103चा टेबल. 103चा टेबल तोच की 100 दुने 200 आणि 3 दुने 6 म्हणजे 103 103 दुने मीन्स 206. तर 224 मधून 206 गेले, किती राहिले आहेत 18. समोर तयार होत आहे 189. हा तर झालाय 2 जा, बरं का, हा झालाय 2 जा. इथे लिहून घेत आहे 2 जा. राईट. देन 189 पर्यंत 103 एक 103. 89 मधून 3 कमी करा, राहिले 86. राईट. त्यानंतर 865. तर 100 आता 800 आणि 3 8 24 मी 65 मधून 8ने जर भाग दिला, 8ने भाग दिला तर 824 होईल. 824 होईल. तर 65 मधून 24 मायनस केले, किती राहिले 41. 100 चोक 400 आणि 3 चोक 12, 412 मी 4ने भाग दिला, हा कटलाय. हा काय तयार झालाय तुमचा 2184 भाग दिल्यानंतर. आता यामध्ये या 104 ने भाग द्या, 104 ने डिव्हिजन करू. अगेन 100 एक 100 आणि 4 दुने 8. याला 218 पर्यंत भाग दिला तर 2 ने जाईल, 4 दुने 8 मीन्स राहिलंय 10 रिमेनिंग. 104 1 जा 104 राहिलाय 21. राईट. म्हणजे हा 21 कुठे तयार झाला इथे. राईट ना. यांनी भाग दिला या दोघांनी. बघा या 21 ने या 105 ला भाग दिला तर 21 5 जा 105. राईट. हा तर कॅन्सल आउट झालाय. 5 ने याला रिड्यूस करा, 5 20 जा 100 अँड 100 इंटू 2 100 इंटू 2 200 आणि 0 मीन्स 2000 असायला पाहिजे. या क्वेश्चनचा आन्सर 2000 मिळते का, यस मिळते. राईट. अगेन याला पण सीट नुसार करता येतो. बघा तर सीट कसा तयार होईल. सीट तयार होईल असा 103 इंटू 104 105. आधी तर हा 1056 तयार करतोय. आधी याला रिड्यूस करावा लागेल. तर या 105 ला समजा 21 ने रिड्यूस केलं तर 21 तो 5 जा होईल. तो 21 5 जा किंवा 5 ने रिड्यूस केला तर 21 मिळतोय. 21 1 जा 21 0 21 आय थिंक 7 जा 147 2 रिमेनिंग 21 1 जा 21 4 रिमेनिंग 21 2 जा आणि सीड अप्लाय करता येईल तुम्हाला. हा तयार होत आहे तुमचा 4, हा तयार होत आहे 5 आणि हा 5. 4 इंटू 5 20, 2 इंटू 5 10. 10 मीन्स 1x. 10 मीन्स 1x. राईट ना.
आणि हा 7 + 2 9 कॅन्सल आउट केला तर 1 + 1 2 1x = 2 तुमचा सीट असा पण तयार होतो 2 जो इथे 2000 तुम्हाला शो करेल. डिपेंड करते की तुम्ही कशा पद्धतीने सीडला अप्लाय करता. तुमचा सीट तयार होत आहे 2, तुमच्या आन्सरचा सीट पण 2च तयार होत आहे. राईट. गो विथ कॅल्क्युलेटिव्ह वे और सीड मेथड डिपेंड ऑन यू. चलो नेक्स्ट तुमच्या या क्वेश्चनचा आन्सर झालाय 2000. क्वेश्चन नंबर 9 ला येऊया. क्वेश्चन नंबर 9. शांतनु borrowed rupees 2.5 lakhs 2.5 lakhs from bank, purchase a car. एक कार त्याने विकत घेतली. If the rate of interest be 6% per annum compounded annually, what approximate, बरं approximate दिसतंय, approximate तुम्हाला माहिती आहे मी जवळपास की पेमेंट ही विल हॅव टू मेक आफ्टर 2 years and 6 months. 2 years साठी तर रेट ऑफ इंटरेस्ट तर 6%च लागेल पर एनम आहे ना. बट हाफ इयर मी 6 मंथ साठी 6/4 दे हा 3% रेट ऑफ इंटरेस्ट लागेल. तर आफ्टर 2 years and 6 months म्हणजे 2.5 years नंतर तो किती पे करेल. 6 मंथ साठी तुम्हाला काय रेट ऑफ इंटरेस्ट घेणे 3%, 2 years साठी 6%. 2.5 lakhs आहे म्हणजे 2,50,000 असं म्हणता येईल. फर्स्ट इयरला 6% नुसार 106%, सेकंड इयरला पण 6% नुसार 106% अँड रिमेनिंग 6 मंथ साठी त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट राहील 3%, तर 103%. आता यांच्यापासून जे काही तयार होत असेल त्याचा अप्रॉक्सिमेट आन्सर मी जवळपास आन्सर तुम्हाला शोधायचे. चला आधी तर बघा हे 40 आणि हे 40 कॅन्सल आउट करून घ्या. राईट. या 25 ने या 100 ला रिड्यूस करा, दॅट इज 4 जा. 4 ने 2 ने याला केला तर दॅट इज 53 आणि हा 53 म्हणजे हा 4 पण कॅन्सल आउट झालाय. 53 × 53 × 103 काढणे आहे आणि क्वेश्चन मध्ये अप्रॉक्सिमेट आहे म्हणजे तुम्हाला सीटचा वापर करता येणार नाही. चला 53 × 53 53 चा स्क्वेअर करूया आधी. 5 चा स्क्वेअर 25 दॅट इज 15 ची ट्वाइस दॅट इज 30 अँड 3 चा स्क्वेअर 9 मीन्स 9082. हा काय मिळाला तुम्हाला 53 × 53 त्याचा स्क्वेअर इंटू करायचे 103. मल्टिप्लिकेशनच्या सर्व ट्रिक्स आपण शिकलेलो आहे त्याचा वापर करूया आणि याला आन्सर काढूया. दॅट इज 2 1 जा 2. राईट. 0 + 8 दॅट इज 8. 0 + 0 + 6 दॅट इज 6. 9 + 24 33 प्लस 0 दॅट इज 33. 0 + 0 0 अँड दॅट इज 27. आणि हे जे काही उत्तर मिळेल याचा जवळपासचा आन्सर तुम्हाला शोधायचं आहे. चला 7 2 3 9 8 2 289 325. बघा हा 289 325 इथे मिळतोय. हा 327 आलेला आहे. हा 327 मीन्स अप्रॉक्सिमेट आन्सर काय असायला पाहिजे तर अप्रॉक्सिमेट आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर डी. राईट. तुमचे कॅल्क्युलेशन्स एकदम स्ट्रॉंग आहेत ही कन्सिडरच करतो कारण सर्वच्या सर्व टाईपचे कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला ॲपमध्ये शिकवून चुकलेलो आहे. ॲपमधून तुम्ही प्रॅक्टिस करतायत आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून हे लेक्चर्स मी तुम्हाला देत असतो. तर तुमचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असायला पाहिजेच. चला क्वेश्चन नंबर 9 नंतर फायनली लास्ट क्वेश्चन लावूया या सेशनसाठी. या सेशनसाठी लास्ट क्वेश्चन. अ सर्टन अमाउंट ऑफ मनी इज लेंट. Certain amount of money is lent out at a compound interest at the rate of 20% per annum for 2 years. 2 वर्षासाठी 20% per annum ने घेण्यात आली आहे compounded annually. It will give rupees 482 more. त्याला 482 रुपये जास्त मिळतात केव्हा if the amount is compounded half yearly. जर ती हाफ इयरली असेल तर त्याला हाफ इयरली जर कंपाऊंडेड ॲन्युअली हाफ इयरली केलंय तर त्याला 482 रुपीज जास्त मिळत आहेत. देन फाइंड द प्रिन्सिपल. इयरली 20% आहे. इयरली 20% आहे बट हाफ इयरली किती होईल तो 10%. आणि 2 इयर्ससाठी हाफ इयरली मीन्स किती टर्म्स होतील तर 4 टर्म्स होतील. मगाशी आपण असाच एक प्रश्न बघितला होता. तर समजा ती प्रिन्सिपल असेल एक्स, त्याला 10% नुसार हाफ इयरली 2 इयरसाठी 4 टर्म्स मध्ये मीन्स 110%. 4 टाइम्स 110%, 110% अँड 110%. ही तर तयार होईल त्याची ग्रीड अमाऊंट. आता दोन्ही कंपाऊंड इंटरेस्ट साठी आहे त्यामुळे ग्रीड अमाऊंट मायनस ग्रीड अमाऊंट करूया. जर तो हाफ इयरली 4 टर्म्स मध्ये देतोय आणि 20% नुसार इयरली 2 टर्म्स मध्ये देतोय त्या एक्सलाच 20% नुसार
तर 20, 100 प्लस 20, 120% 2 टर्म मध्ये देईल 2 वेळेस, ही तयार होईल. याची ग्रीड अमाऊंट, याची ग्रीड अमाऊंट मायनस याची ग्रीड अमाऊंट इक्वल टू डिफरन्स किती दिला आहे तुम्हाला 482. आणि मग याला कॅल्क्युलेट करत बसायचं आणि कॅल्क्युलेट करत बसायचं नाही आहे. ऑलमोस्ट कंपाऊंड इंटरेस्टचे क्वेश्चन्स तुम्हाला सीडने डील होतील. चला बघा, हा तयार होत आहे 2, हा 2, हा 2, हा 2, 2 दुने 4 दुने 8 दुने 16, 16 म्हणजे किती रे 7x मायनस हा तयार होत आहे 3 आणि हा 3, 3 गुणिले 3 9 म्हणजे 0 मायनस 0x लिहिण्याची गरज नाही, तर इक्वल टू लिहून घ्या सरळ. इथे 8 आणि 4 12 आणि 2 14 म्हणजे 5 म्हणजे x इक्वल टू 5/7. 5 पर्यंत 7चा टेबल 7 2 जा 5 7 सीड नुसार आपण सीड मध्ये ट्रान्स झाले म्हणजे सीडनेस आन्सर काढणे 7 2 जा 5 7 2 जा 14 होतात. 14 मीन्स 1 + 4 5. तुमच्या क्वेश्चनचा सीट तयार झालाय 2, तुमच्या आन्सरचा सीट पण 2च असायला पाहिजे. तर ऑप्शन नंबर ई मिळतोय तुम्हाला 20,000 हे या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. राईट. या पार्ट 4 मध्ये कंपाऊंड इंटरेस्टचा पार्ट क्रिटिकल किचकट ॲडव्हान्स प्रो लेवलचे क्वेश्चन घेण्यात आलेले आहेत, जे विद्यार्थ्यांना वारंवार कन्फ्यूज करून जातात किंवा सॉल्व्ह करता येत नाही, पण तुम्हाला करता आले पाहिजे. सर्व टाईपचे कॉन्सेप्ट की क्वेश्चनला कशा पद्धतीने अप्रोच करायला पाहिजे हे सर्व आपण शिकलेलो आहे. आपण त्याचा फक्त वापर करतोय. तर हे 10 क्वेश्चन जे घेतले आहेत मोस्ट इम्पॉर्टंट टाईप्स आहेत. स्पेशली बँकिंग SSC CGL वगैरे देत असाल तुम्ही, यामध्ये असे प्रश्न ड्रॉ होतात आणि इन्स्टंट तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे, त्यासाठी हे सेशन होतं. राईट. तर हे 10 क्वेश्चन्स आपण इथे घेतलेलं आहे आणि समोर पुन्हा वेगवेगळ्या नवीन नवीन टॉपिक्सवर तुम्हाला रोज बँकिंग लेवलचे एक सेशन रोज मिळेल तुमची तयारी करण्यासाठी. राईट. आय होप की तुम्हाला हे सेशन आवडलं असेल आणि एकदा पुन्हा याला रिवाइंड करा, प्रत्येक क्वेश्चनला पॉज करा, त्याचं उत्तर तुम्ही काढून बघा आणि मग माझे एक्सप्लेनेशन बघा, मग अशा पद्धतीने प्रॅक्टिस करत चला. राईट. तर तुमच्यापैकी जर कोणी पहिल्यांदा या चॅनलवर आलं असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण रोज तुम्हाला एक एक नवीन लेक्चर आणि कामाचे महत्त्वाचे लेक्चर्स आपल्या या चॅनलद्वारे प्रोव्हाइड होत असतात. राईट. तर या सेशनमध्ये इतकंच. नेक्स्ट लेक्चर घेऊन येईल मी तुमच्यासाठी लवकरच. टिल देन, all of you, thank you so much. Thank you.